नाशिकची आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय। विहिरीला संरक्षक कठडा नसल्यानं कार थेट विहिरीत कोसळली आहे। कारमधील 9 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। यात 6 विद्यार्थ्यांसह 3 पालकांचा समावेश आहे आणि यातील 5 जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येते आहे। स्नेह संमेलनावरून परतत असताना हा अपघात घडलाय। कुटुंबावर काळानं घाला घातलाय। तर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत घोषित करण्यात आलेली आहे। तर विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवाचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये घटना अतिशय गंभीर आहे। मला तर आश्चर्य वाटलं की इकडं रस्ता आहे, तिकडनं रस्ता विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, त्याचं कसं होऊ शकतं? त्याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत। त्याची चौकशी सखोल चौकशी केली जाईल। त्यांची विहीर आहे, समोर ते राहत आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाचे दबाव या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। तर ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या आपण बघतो की पाठीमागे ही जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ही जी कार आहे ती पडलेली आणि त्याच्यामध्ये ह्या घटना दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। हा रस्ता सरळ आलेला आहे आणि इथून चालकाचं समोर रस्ता लक्षात न आल्यामुळे ही कार सरळ जाऊन या विहिरीमध्ये कोसळलेली। जवळजवळ 30 फूट खाली जो पाणी आहे त्या पाण्याच्या याच्यामध्ये ती कार बुडाली आणि त्याच्यामध्ये 6 विद्यार्थी होते आणि 3 पालक होते। तर त्यांचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे। 10 वाजेच्या दरम्यान इथं शाळेचा गॅदरिंगचा छोटासा काही कार्यक्रम होता, तर ते गॅदरिंगचा कार्यक्रम उरकून घरी निघालेले होते। त्या गाडीमध्ये एकंदरीत दरगोडे कुटुंबाचे 9 लोक होते। 9 पैकी 9चे 9 साधारण वीर त्यांना जलसमाधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही।